नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल आयुर्वेदिक मराठीवर. तर आज आपण ओज हा खूप महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. ओज हा एस-क्यू आणि एल-क्यू दोन्ही क्वेश्चनच्या दृष्टिकोनातून पाहिला तर महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. तर म्हणजे परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत ओजचे. तर चला आपण सुरू करूया. ओज सर्वात पहिल्यांदा आपण ओज या टॉपिकमध्ये दिलेला श्लोक वाचून पाहूया. ओजोस्तु तेजो धातूनां शुक्र अंतानां परम स्मृतं हृदयस्थम अपि व्यापी देहस्थित निबंधनं स्निग्धसोमात्मकं शुद्धम ईशित लोहित पीतकं यत नाशे नियंतं नाशो यस्मिन् तिष्ठन्ति निष्पदयन्ते यतो भावा विविध देह संश्रया. म्हणजे इथं सगळ्यात पहिल्या लाईनमध्ये काय सांगितलेलं आहे ते मित्रांनो, ओजोस्तु तेजो धातूनां शुक्र अंतानां परम स्मृतं. म्हणजे रसापासून शुक्रापर्यंत जे 7 धातू आहेत त्या 7 धातूंचा सार भाग जो आहे त्याला ओज असं म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्या लाईनमध्ये काय आहे, हृदयस्थम अपि व्यापी देहस्थित निबंधनम. म्हणजे हा हृदयामध्ये स्थित आहे पण तो सर्व शरीर व्यापी आहे तरी पण. आणि पुढे त्याचं काय म्हणजे स्वरूप सांगितलेलं आहे की ओज कशा प्रकारचा असतो. ओज हा स्निग्ध सोमात्मक आणि शुद्ध ईशित लोहित पीतकम म्हणजे स्निग्ध गुणाचा, सौम्य गुणाचा, अल्प रक्तपित्त वर्णाचे असे त्याचे स्वरूप असते. यत नाशे नियतम नाशो यस्मिन् तिष्ठन्ति. म्हणजे पुढं काय सांगितलेलं आहे की ज्याचा नाश झाल्यास मनुष्याचा निश्चितपणे नाश होतो आणि जे स्थिर असता मनुष्य जीवित राहतो ते ओज होय. म्हणजे आता इथे काय सांगितलेलं आहे, रसापासून शुक्रापर्यंतच्या धातूंचा जो सारभूत भाग त्यास ओज असे म्हणतात. ओज हे हृदयाच्या ठिकाणी स्थित असून सुद्धा देहव्यापी असते. शरीराच्या जिवंतपणाचे ते मूलभूत अधिष्ठान आहे. स्निग्ध सौम्य गुणाचे, अल्प रक्त पीतवर्णाचे असे त्याचे स्वरूप आहे. ज्याचा नाश झाल्यास मनुष्याचा निश्चितपणे नाश होतो आणि जे स्थिर असता मनुष्य जीवित राहतो ते ओज होय. आता आपण ओजक्षयाची कारणे बघूया मित्रांनो. ओजक्षयाची कारणे म्हणजे ओज याचा क्षय कशामुळे होतो, म्हणजे ओज कशामुळे कमी होतो. तर ओजक्षयाची कारणे सांगताना त्यांनी सांगितले आहे की ओजक्षीयते कोप अक्षुद्यान शोक श्रम आदिभी. म्हणजे जास्त क्रोध केल्याने किंवा एखाद्या वेळेस आपल्याला भूक लागते व त्यावेळेला आपण जेवण करत नाहीत किंवा म्हणजे ध्यान करणे, म्हणजे एखाद्या गोष्टीची तीव्र चिंता वाटणे, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल जास्त स्ट्रेस घेणे आणि शोक श्रम अशा कारणामुळे ओजाचा क्षय होतो. शोक म्हणजे सारखं सारखं दुःखी राहणे आणि श्रम म्हणजे काय, म्हणजे आपली बॉडीची जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा अधिक काम करणे, याच्यामुळे ओजाचा क्षय होतो. आता ओजाचा क्षय झाल्यावर कोणती कोणती लक्षणे दिसतात हे पाहूया. ओजाचा क्षय झाल्यावर मनुष्य आहे का तो घाबरतो, म्हणजे अकारण चिंता करीत राहतो, म्हणजे त्याचे इंद्रिय ते दुर्बल होतात आणि कांती तेज नष्ट होते. ओजाचा क्षय झाल्यावर कांती तेज नष्ट होते, तसेच मन कमजोर होते आणि शरीर रुक्ष व दीन म्हणजे थकलेले कृश असे होते. म्हणजे आपण म्हणतो की हा खूप कृश झाला आहे, म्हणजे त्याचे वजन कमी होते आणि तो खूप घाबरतो, म्हणजे अकारण चिंता करीत राहतो. ओजक्षयाच्या लक्षणाचा श्लोक पाहूया. बिभेत दुर्बलः अभीक्ष्णं ध्यायति व्याथित इंद्रियं दृच्छाय दुर्मनः रुक्षो भवेत क्षामच ततक्षये. आता ओजक्षयाची कारणे बघितली, ओजक्षयाची लक्षणे बघितली. आता ओजक्षय झाल्यावर म्हणजे कशा प्रकारची चिकित्सा केली पाहिजे ते पाहूया. त्याच्यामध्ये श्लोक सांगितलेला आहे, जीवनीय औषध क्षीरसाध्य तत्र भेषजम. म्हणजे जेव्हा ओजक्षय होतो आणि तेव्हा आपल्याला लक्षात येते की या व्यक्तीला ओजक्षय झालेला आहे, त्यावेळेस आपण त्याला जीवनीय गणातील औषधे द्यायला पाहिजेत. आणि दूध, मांसरस आदी पदार्थ हे औषधं आहेत. म्हणजे दूध आणि मांसरस याने लवकर लवकर ओजक्षय जो आहे तो भरून निघतो आणि ओजाची वृद्धी होते. आता पुढे ओजवृद्धीची लक्षणे बघूया. ओजोवृद्धो ही देहस्य तुष्टिपुष्टी बलोदयः. म्हणजे ओजवृद्धी झाली की शरीराचे तर्पण होते, म्हणजे शरीर सुदृढ दिसायला लागते. शरीराचे पोषण व शरीराची शक्ती ताकद यांच्यात वाढ होते. म्हणजे शरीराचे पोषण होते आणि शरीराची शक्ती म्हणजे जे फोर्स आहे शरीरामध्ये तो वाढतो, यांचा उदय होतो व यांचे व्यक्तिकर होते. आता पुढे पाहूया.
ओज हा टॉपिक झालेला आहे मित्रांनो. जर ओज हा टॉपिक तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.